आज आपण बघत आहोत LG कंपनीचं हे साईड बाय साईड फ्रीज आहे. फ्रीजची टेम्परेचरची सेटिंग कशी ठेवायची आहे हे आपण बघूया. मित्रांनो, हा जो कप्पा आहे हा फ्रीजर सेक्शन आहे. याच्यात तुम्ही फ्रोझनच्या वस्तू ठेवू शकता. याच्यात आईस्क्रीम ठेवू शकता. आपला हा दुसरा सेक्शन जो आहे तो फ्रीजचा सेक्शन आहे. ह्या फ्रीजच्या सेक्शनमध्ये तुम्हाला टेम्परेचर कंट्रोल सेटिंग येते. हे बघा, यांनी इथं टेम्परेचर सेटिंग ही 4 ठेवलेली आहे आणि फ्रीजरची सेटिंग जी आहे -18 ठेवलेली आहे. आपण फ्रीजची सेटिंग बघूया. फ्रीज 1 डिग्री सेल्सिअस म्हणजे खूप प्रमाणात थंड. 7 डिग्री सेल्सिअस म्हणजे कमी थंड. आपण थंडीच्या दिवसात याला 7 डिग्री ठेवू शकतो, 6 डिग्री. उन्हाळ्यात साधारणतः 3 किंवा 4 डिग्री सेल्सिअस ठेवायचं आहे. ही झाली फ्रीजची सेटिंग. 1 डिग्री शक्यतो ठेवू नका. 1 डिग्री म्हणजे खूप प्रमाणात थंड होईल. आपल्याला व्हेजिटेबल याच्यासाठी 4 ते 5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर लागतं. खूप प्रमाणात थंड झाल्यानंतर व्हेजिटेबल खराब होऊ शकतात. व्हेजिटेबल कुठल्याही कॅरी बॅगमध्ये ठेवायचे नाही आपल्याला. याची जी सेटिंग आहे, उन्हाळा असल्या कारणाने आम्ही याची सेटिंग 3 डिग्री ठेवतो आहे. सेकंडची जी सेटिंग आहे ती -18 डिग्री सेल्सिअस आहे. ही जी सेटिंग आहे ही फ्रीजर सेक्शनसाठी आहे. तुम्हाला फ्रीजमध्ये आईस्क्रीम वगैरे ठेवले असेल तर याची सेटिंग -23 डिग्री ठेवू शकता आपण. 23 डिग्री म्हणजे खूप हार्ड प्रकारचा आईस, जास्त हार्डनेस येईल त्याला. हे रेग्युलर -17 किंवा -18 पण ठेवू शकता. एक्सप्रेस कूल जी सेटिंग आहे, तुम्हाला फ्रीज खूप लवकर थंड करायचं असेल तर एक्सप्रेस कूल सेटिंग वापरू शकता. तसेच एक्सप्रेस फ्रीजर पण इथं दिलेलं आहे. सॉरी, लाईट गेली आहे. इथं एक्सप्रेस फ्रीजरची सेटिंग दिलेली आहे. आणि लास्टला जे सेटिंग जी दिलेली आहे हे लॉकचं ऑप्शन आहे. हे एक्सप्रेस फ्रीजर ओके. आणि हे जे लॉकचं ऑप्शन आहे इथं, हे 3 सेकंद दाबल्यानंतर हा जो कंट्रोल पॅनल आहे हा पूर्ण लॉक झालेला आहे. म्हणजे याच्यात लहान मुलं कुठल्याही प्रकारची छेडछाड करणार नाही. आपल्याला हे परत ऑपरेट करायचं असेल तर हे लॉकचं बटन 3 सेकंद दाबून परत हा कंट्रोल पॅनल आपण ऑपरेटिंगसाठी ओपन करू शकतो.